नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरती 50% अनुदानावरती कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. जर आपण अजूनही अर्ज केला नसेल तर आत्ताच अर्ज करून घ्या. हा अर्ज नक्की कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते. चला तर मग बघूया ऑनलाईन पद्धतीने कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर आपल्याला maha.dbt.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे पहा आपल्याला एक शेतकरी आय डी प्रविष्ट करा असा एक ऑप्शन दिसतोय. याच्यामध्ये आपला शेतकरी आय डी म्हणजे जो काही आपला फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. जर फार्मर आय डी माहीत नसेल तर खाली एक ऑप्शन आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घ्या. तिथं क्लिक करून तुम्ही तुमचा फार्मर आय डी जाणून घेऊ शकता. फार्मर आय डी टाकून आपल्याला OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला OTP प्रविष्ट करा या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आणि OTP तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला OTP व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय व्हायला थोडासा वेळ लागू शकतो. इथे आपला व्हेरीफाय झालेला आहे OTP. इथं आपली पूर्ण माहिती दिसेल, वैयक्तिक माहिती दिसेल. इथं आपल्याला घटकासाठी अर्ज करा असा एक ऑप्शन दिसतोय डाव्या साईडला. त्या घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसतील. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, फलोत्पादन. याच्यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये बाबी निवडा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मुख्य घटक विचारला आहे. तर मुख्य घटक आपल्याला निवडायचा आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पुढे एक तपशील असा एक ऑप्शन दिसतोय. तर तपशीलमध्ये आपल्याला तपशील निवडायचा आहे. कोणता आपल्याला अवजार घ्यायचा त्यासाठी एक तपशील विचारलेला आहे, तो आपल्याला तपशील निवडायचा आहे. तर इथे बघा खाली आल्यानंतर आपल्याला मनुष्यचलित अवजारे हा एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसणार नाहीत. पुढचा ऑप्शन आहे यंत्रसामग्री अवजारे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फॉरेज हा एक वरती एक ऑप्शन दिसतोय बघा. इथे ऑप्शन एक दिसेल आपल्याला फॉरेज, ग्रास अँड स्ट्रॉ, कटर, थ्रेडर हा ऑप्शन दिसतोय. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला मशीनचा प्रकार विचारला आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे ऑप्शन आहेत. चाप कटर 3 फुटाच्या वरती 3 फुटापर्यंत, फीड ब्लॉक मशीन, स्टबल कलेक्टर. याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार जो काही आपल्याला मशीनचा प्रकार हवा आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं 3 फुटापर्यंतचा प्रकार सिलेक्ट करतो. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावरती टिक करायचं आहे आणि खाली आपल्याला जतन करा हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला अजून एक कोणत्या ऑप्शन बाबीसाठी अर्ज करायचं येस करा, नसेल तर नो करून पुढे जायचं आहे. आता इथं आपल्याला अर्ज सादर करा असा एक टॅब दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली इथं ओके करायचं आहे. आपल्याला पहा असा एक ऑप्शन दिसतोय, त्या पहावरती क्लिक करून आता ज्या बाबीसाठी आपण अर्ज केला आहे त्या बाबीच्या पुढे आपल्याला पहा एक ऑप्शन दिसतोय. पहा या ऑप्शनवरती आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. ज्या बाबीसाठी आपण अर्ज केला त्या बाबीच्या पुढे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ती बाब दिसेल. त्याच्या खाली योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी शर्ती मान्य आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर देय यशस्वी ओके करायचं आहे. इथं तुम्ही आता ज्या बाबींसाठी अर्ज केलेला आहे त्या बाबी तुम्हाला इथं दिसून येतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर